विद्यार्थी मित्रांनो, आज परत एकदा आपण दोन प्रश्नपत्रिका आणि एक हॉर्टिकल्चरची प्रश्नपत्रिका म्हणजे दोन ॲग्रिकल्चरच्या मिड टर्मच्या प्रश्नपत्रिका लक्षात घेणार आहोत आणि एक हॉर्टिकल्चरच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका देखील माझ्याकडे आलेली आहे, तर ती देखील लक्षात घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी मिड टर्म एक्झामिनेशन BSc ऑनर्स ॲग्री, तर यांच्यासाठीची पहिली प्रश्नपत्रिका लक्षात घेऊ आपण 2020-21ची. आणि ही 25/5ला झालेला हा पेपर आहे. 11 ते 11:15 या वेळामध्ये हा पेपर झाला होता. याला मार्क 10 होते. क्रेडिट 1+1 आणि पेपरचं नाव आहे मायबो 111 मीन्स इंट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी. तर असा ह्या पेपरचे प्रश्न आपण लक्षात घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग फंजाय हेल्प्स इन डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. तर 4 पैकी एक ऑप्शन निवडायचं आपल्याला. 4 ऑप्शन वाचतो मी. पहिला आहे बॅसिलस, दुसरा आहे सुडोमोनास, तिसरा आहे ट्रायकोडर्मा आणि तिसरं आहे नोकार्डिया. तर या 4 पैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा. हा पहिला प्रश्न झाला आपला. दुसरा प्रश्न घेऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग ईस्ट इज ऑल्सो नोन ॲज ब्रेव्हर्स ईस्ट. तर पहिला ऑप्शन आहे क्लास्ट्रिडियम, दुसरा आहे कॅन्डिडा, तिसरा आहे पेनिसिलियम आणि चौथा आहे सॅक्रोमायसिस सर्व्हिसी. तर या 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं. तिसरा प्रश्न आहे सिंगल फिलामेंटस थ्रेड ऑफ द फंगल बॉडी इज कॉल्ड ॲज. तर याला सिंगल फिलामेंटस थ्रेडला काय म्हणतात? मायसेलियम, हायपी, स्पोरेंजियम की रायझोइड. या 4 पैकी एक ऑप्शन निवडा. विच बॅक्टेरियम फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ऑन लेगुम रूट नॉडूल सिम्बायोटिकली. ॲझेडोबॅक्टर, ॲसिडोबॅक्टर, रायझोबियम की बीजी. या 4 पैकी एक निवडा. त्यानंतर 5वा प्रश्न आहे ए कम्प्लीट व्हायरस पार्टिकल इज कॉल्ड ॲज. याला काय म्हणायचं? व्हायरॉइड, व्हायरॉन, न्यूक्लिओइड की कॅप्सिड. 6 नंबरचा प्रश्न आहे की हू कंडक्टेड गोज नेक एक्सपेरिमेंट टू डिस्प्रूव्ह स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरी. तर हे गोज नेक एक्सपेरिमेंट डिस्प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्यांनी असा एक एक्सपेरिमेंट केला की हू कंडक्टेड गोज नेक एक्सपेरिमेंट टू डिस्प्रूव्ह स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरी. म्हणजे ही थेअरी जी होती स्पॉन्टेनियस जनरेशनची ही डिस्प्रूव्ह करायची होती. यासाठी कोणी एक्सपेरिमेंट केला? तर पहिला आहे जॉन नेधम, दुसरा आहे फ्रान्स स्कूल्स, त्यानंतर लुईस पाश्चर आणि रॉबर्ट कोच. तर या 4 पैकी एक उत्तर बरोबर आहे आपलं. 7 नंबरचा प्रश्न आहे बॅक्टेरियल सेल हॅव्हिंग पेअर ऑफ फ्लॅजेला अटॅच्ड ॲट वन एंड इज कॉल्ड ॲज. तर याला सिफॅलोट्रायकस म्हणायचं का, ॲम्फिट्रायकस म्हणायचं का, मोनोट्रायकस म्हणायचं की लोफोट्रायकस म्हणायचं. या 4 पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे ए पॉलिमर प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल वॉल विच डिटरमाइन द शेप अँड ऑफर्स रिजिडिटी टू सेल वॉल इज कॉल्ड ॲज. काय म्हणायचं त्याला? इज फॉस्फोलिपिड, लिपोप्रोटीन, पेप्टिडोग्लायकेन की लिपोपॉलिसॅकॅराइड. तर 4 पैकी एक ऑप्शन निवडा त्याच्यामध्ये. पॉलिमर प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल वॉल विच डिटरमाइन द शेप अँड ऑफर्स रिजिडिटी टू सेल वॉल. 9 नंबरचा प्रश्न आहे ए क्यूब ऑफ 8 कोकस सेल इन विच सेल डिव्हाइड अलॉंग 3 प्लेन रेग्युलरली इज टर्म्ड ॲज. तर ऑप्शन आहे स्टॅफोलोकॉकस, टेट्राड, स्ट्रेप्टोकॉकस आणि सार्सिना. तर या 4 पैकी एक ऑप्शन निवडा. 9 नंबरचा प्रश्न होता. 10 नंबरचा प्रश्न आहे की हु इज कन्सिडर एज अ फादर ऑफ फायटोबॅक्टेरियोलॉजी. तर यामध्ये ऑप्शनमध्ये आहे रॉबर्ट कोच, EF स्मिथ, त्यानंतर TJ बुरिल आहे आणि लुईस पाश्चर आहे. तर या 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं. आता हे प्रश्न होते मायबोचे. आता सॉईल सायन्सचे प्रश्न लक्षात घेऊ आपण. दुसरी प्रश्नपत्रिका आहे, दुसऱ्या कॉलेजची आहे. द सायन्स डिलिंग विथ जिनेसिस, सर्व्हे अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉईल इज कॉल्ड ॲज. पेट्रोलॉजी, इडॅफोलॉजी, पेडोलॉजी, सॉईल सर्व्हे. तर यापैकी एक निवडा. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की विच इज द हार्डेस्ट मिनरल इन मोअर्स स्केल. कॉर्ड्स, डायमंड, टाक आणि फेल्डस्पार. तर यापैकी एक निवडा. तिसरा प्रश्न आहे की लाईट मिनरल हॅव द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लेस दॅन GCC. आता याच्यामध्ये ऑप्शन दिलं आहे की 2.5, 2.65, 2.85, 2.6. तर यापैकी एक निवडा. 4 नंबरचा प्रश्न आहे द रॉक कॉन्सॉलिडेटेड इन व्हर्टिकल क्रॅक्स अँड फॉर्म वॉल लाईक मासेस आर नोन ॲज. तर याला काय म्हणायचं? डाईक्स म्हणायचं की सील्स म्हणायचं की व्हेन म्हणायचं की व्हेसिकल्स म्हणायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे 5 नंबरचा इज द प्रोसेस ऑफ मुव्हिंग आउट सिक्वी ऑक्साईड. तर ऑप्शनमध्ये आहे पोडोलायझेशन,
पेडो टर्बेशन, पेडोनायझेशन आणि नन ऑफ अबाव. तर यापैकी एक निवडायचं तुम्हाला. हु इज नोन ॲज फादर ऑफ सॉइल सायन्स? लायबेक, मार्बट, बॉसिंगल्ट आणि डॉक्युचो. चारपैकी एक निवडा. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, अपीअरन्स शोन बाय इच मिनरल इज कॉल्ड ॲज कलर, ट्रान्समिशन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी की स्ट्रिक. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे की सॉइल फॉर्मेशन इज स्लो प्रोसेस, फास्ट प्रोसेस, रॅपिड प्रोसेस, नन ऑफ अबाव. द एक्झाम्पल 9 नंबरचा प्रश्न आहे, द एक्झाम्पल ऑफ रॉक फॉस्फेट इज जिप्सम, कॅल्साइट, हिमॅटाइट आणि ॲपेटाइट. तर यापैकी एक निवडा. 10 नंबरचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ डिपॉझिशन ऑफ वेदर्ड मटेरियल बाय ट्रान्सपोर्टिंग एजन्सीज आर कॉल्ड ॲज. ए आहे बेडिंग, सेडिमेंटेशन, लेअरिंग, एक्सकॅव्हेशन. तर या 10 प्रश्न होते आणि 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. 11वा प्रश्न आहे, इज द प्रोसेस ऑफ डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक अँड मिनरल बाय डिफरंट एजंट. तर ए आहे अल्टरेशन, बी आहे क्रिस्टलायझेशन, सी आहे वेदरिंग आणि डी आहे मेल्टिंग. तर हा 11 नंबरचा प्रश्न होता. 12 नंबरचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ पील ऑफ सरफेस लेअर फ्रॉम पॅरेंट मास इज कॉल्ड ॲज. इल्युव्हेशन म्हणायचं, एक्सफॉलिएशन म्हणायचं, डिसइंटिग्रेशन म्हणायचं की वेदरिंग म्हणायचं. यापैकी एक ऑप्शन निवडा. 13 नंबरचा प्रश्न आहे की केमिकल फॉर्म्युला ऑफ जिप्सम. CaSO4 पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे CaSO4 आणि पुढं 5H2O. त्यानंतर CaSO4 ट्वाईस H2O असं नेक्स्ट ऑप्शन आहे. हे 3 ऑप्शन झाल्यानंतर चौथा ऑप्शन आहे CaSO4 H2O. तर या 4 पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे, ते लिहायचं आपल्याला. तर हा 13 नंबरचा होता. आता 14 नंबरचा प्रश्न पहा, ओरिजिन ऑफ रॉक इज कॉल्ड ॲज. तर याला काय म्हणायचं? पेडोलॉजी, पेट्रोजिनेसिस की पेट्रोलॉजी. पहा, पहिला आहे पेडोलॉजी, दुसरा आहे पेट्रोजिनेसिस, तिसरा आहे पेट्रोलॉजी आणि चौथा आहे पेट्रोग्राफी. तर या 4 पैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचं. त्यानंतर अल्ट्रा बेसिक रॉक कंटेंट SiO2 किती प्रमाण असतं त्याचं? तर मोर दॅन 60, त्यानंतर 60 to 65 आणि लेस दॅन 60% आणि लेस दॅन 45%. तर 4 पैकी एक निवडा. ओ हॉरिझन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, बेसिक की ॲसिडिक. त्यानंतरचा प्रश्न आहे 17 नंबरचा, पर्सेंटेज ऑर्गॅनिक मॅटर इन सॉईल 45%, 5%, 25%, 7%. यापैकी एक निवडायचं. 18 नंबरचा प्रश्न आहे, ॲक्टिव्ह सॉईल फॉर्मिंग फॅक्टर इज पॅरेंटल मटेरियल, रिलीफ, टाईम, क्लायमेट. तर यापैकी एक निवडा. इन स्टॉक्स लॉ N डिनोट्स फॉर. तर N कशासाठी असतं स्टॉक्स लॉमध्ये? डेन्सिटी, ग्रॅव्हिटी, व्हिस्कॉसिटी की व्हिलॉसिटी. 4 पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द साईज ऑफ फाईन क्ले पार्टिकल इन USDA क्लासिफिकेशन ऑफ सॉईल टेक्स्चर. तर पहिलंच ऑप्शन आहे लेस दॅन 2 mm, दुसरं आहे लेस दॅन 0.2 mm, तिसरं आहे लेस दॅन 0.02 mm आणि लास्ट ऑप्शन आहे 0.002 mm. तर असे हे 20 प्रश्न होते. त्यानंतर आणखी एका कॉलेजचा आपल्याला मिड टर्म एक्झामचा, परंतु हॉर्टिकल्चरचा बॉटनीचा पेपर आलेला आहे, प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स अँड जेनेटिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स अँड सायटोजेनेटिक्स. टोटल मार्क 20 आहे आणि हा पेपर आपण थोडंसं लक्षात घेऊया. यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, डिस्टिंग्विश बिटवीन मायटोसिस, मियोसिस. दुसरा प्रश्न आहे, डिफाईन क्रोमोसोम, राईट डाऊन इट्स मॉर्फोलॉजी अँड विथ नीट लेबल डायग्राम. तिसरा प्रश्न आहे, शॉर्ट नोटमध्ये जर्मप्लाझम थेरी, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमीट, मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, इनलिस्ट व्हेरियस स्टेजेस ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मियोसिस फर्स्ट, राईट डाऊन झायगोटिन स्टेज विथ नीट लेबल डायग्राम. लास्ट क्वेश्चन आहे 5वा, स्टेट लॉ ऑफ इंडिपेंडंट असार्टमेंट अँड गिव्ह डायहायब्रिड फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशो. तर हे झाले सेक्शन ए चे प्रश्न. सेक्शन बी मध्ये फिल इन द ब्लँक आहे, द स्ट्रक्चर ऑफ DNA वॉज डिस्क्राईब बाय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, क्रॉस ऑफ F1 विथ रेसेसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड ॲज, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन इज कॉल्ड ॲज, जीन हुज एक्सप्रेशन इज मास्क इज कॉल्ड ॲज. आणि 7वा प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्टेड, राईट डाऊन लिथल फिनोटिपिक रेशो, कोडॉमिनन्स इज इक्वल टू फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशो, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. हाऊ मेनी कॅरेक्टर्स स्टडीड बाय मेंडल इन गार्डन पी, इनलिस्ट सेल ऑर्गॅनिल प्रेझेंट इन सेल. 8वा प्रश्न आहे,
डिफाईन द फॉलोइंग टर्म बॅक क्रॉस, सेल, जीन इंटरॅक्शन आणि होमोझायगस. तर असे हे प्रश्न होते तुमचे. प्रबुद्ध रामटेकेने यापैकी एक प्रश्नपत्रिका मला पाठवली होती. इतर विद्यार्थी बरेच असं म्हणतायत की आमचे नावं वगैरे देऊ नका, त्यांना काही अडचणी असतील आणि म्हणून नावं दिली नाही तरी त्यांना धन्यवाद मात्र आपण नक्की देऊ. तर या ठिकाणी परत एकदा थांबतो. आणखी काही प्रश्नपत्रिका घेऊन दुपारच्या म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये मी परत येईल. धन्यवाद.